फेल झालेली रेसिपीला मी आज पास केला आणि खरंच ती याच्यासोबतही जाऊ शकते का माझं मला समजलं. अंशूच्या पप्पांनी आणलेले होते कारले, तेच म्हणतात चला आज कारल्याचीच रेसिपी बनवूयात, कारण की माझ्या मम्मीने ती बनवली होती. तिला काही व्यवस्थित जमली नव्हती, म्हणजे तिला जमते परंतु त्या दिवशी काही व्यवस्थित जमलेली नव्हती. आणि एका प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी आज देणार आहे. मी असा दावा अजिबातच करणार नाही की अशा पद्धतीने जर कारले केले तर ते अजिबात कडू लागणार नाही किंवा हे ते मी अजिबात काही सांगणार नाही, कारण की ते कारले आहेत ते तर कडू लागतीलच ना. आपण फक्त एवढं करू शकतो की त्याचे कडूपणा आपण नक्कीच कमी करू शकतो. भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर लसूण टाकलेला आहे, धने पावडर, बेसिक मसाले त्यात टाकलेले आहे, जिरे आणि बडीशेप सुद्धा टाकलेला आहे, ते वाटून घेतलं. त्यामध्ये कांदा सुद्धा कापून टाकायचं, छान लागतो. तेल सुद्धा थोडं टाकलं, सगळं मिश्रण एकजीव केलं आणि त्यानंतर कारल्यामध्ये मस्त असं स्टफिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर तेल टाकले, तेलामध्ये थोडं लसूण टाकला, कांदा टाकला, कारले त्यात टाकले आणि सगळं एकत्र करून 1 मिनिटासाठी त्याला ना वाफ काढून घेतली. आणि त्यानंतर तो उरलेला मसाला त्यात टाकला आणि मस्त स्टफिंग कारले मस्त असे रेडी झालेले आहे. डाळ भात सोबत पण आपण तिला सर्व करू शकतो. प्रश्न असा होता की बेकिंग सोड्याचं हे काम करतो का, तर हो करतो नक्की.